हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कृषी शेवट भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि अधिकृतरित्या संबंधित विभागाकडूनच आपल्याला हा अपडेट मिळालेला आहे. तर अपडेट काय कशा संदर्भात आहे माहीत आहे का? की एका विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये कृषी विभागाला अर्ज केला होता की कृषी शेवट ही जी परीक्षा आहे ही नेमकी कोण घेणार आहे? म्हणजे MPSC घेणार आहे का TCS किंवा IBPS मार्फत घेतली जाणार आहे? तर त्या संदर्भात कृषी विभागानं त्या विद्यार्थ्याला जे काही उत्तर दिलेलं आहे ना, त्यामध्येच आपल्याला उत्तर भेटलेलं आहे, की कृषी शेवटची परीक्षा नेमकी कोण घेणार आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला बी पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं स्टेट बोर्ड हे पुस्तक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हे पुस्तक उपलब्ध आहे. तसंच स्क्रीनवर दिसत असलेला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर मेसेज करा, माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंटमध्ये हे घरपोच पुस्तक मिळून जाईल. तर बी पब्लिकेशन पुणे यांनी अजित कुमार यांनी संपादित केलेलं स्टेट बोर्ड हे पुस्तक उपयुक्त आहे तुम्हाला. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायत राज, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण या विषयांची माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा की प्रश्न म्हणजे काय विचारलं होतं की कृषी विभागाची परीक्षा म्हणजे कृषी शेवटची परीक्षा कोण घेणार आहे? तर इथं त्यांनी दिले पहा, कृषी शेवट भरती यापूर्वी विभागीय निवड मंडळामार्फत करण्यात आली आहे. म्हणजे 2023ला जी जाहिरात आली होती, ती कृषी जे विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या विभागानुसार झाली होती आणि IBPS मार्फत ती परीक्षा घेतली होती पहा. तथापि सद्यस्थितीत सदरील भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या विचाराधीन आहे. म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने विचार केलेला आहे की कृषी शेवट ही जी परीक्षा आहे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच घेतली जावी. म्हणजे आता कृषी शेवट ही परीक्षासुद्धा काय झालेलं आहे, MPSCकडे गेल्यातच जमा आहे किंवा MPSC मार्फतच ही परीक्षासुद्धा होईल. गट क मध्ये ही परीक्षा होणार आहे. त्याच्या पुढे काय दिलं तर कृषी शेवट संवर्गाचे शासन निर्णय दिनांक 17/2/2004 ची प्रत उपलब्ध करून देण्यात येत आहे. मागील 5 वर्षांची कृषी शेवट पदाची भरती ही विभाग स्तरावर होत असल्याने सदरील माहितीकरिता आपण त्या विभागाकडे स्वतंत्र अर्ज करावा. कृषी सहाय्यक संवर्गातील रिक्त पदांची माहिती आपणास उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा पद्धतीने इथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की सामान्य प्रशासन विभागाने ठरवलेलं आहे की कृषी शेवटची परीक्षा ही कुणामार्फत घेतली जावी, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आले कृषी शेवटची परीक्षा MPSC घेणार आहे. त्यानुसारच आता अभ्यास करा. त्याचबरोबर आपलं जे पशुधन पर्यवेक्षक हे पद आहे, त्याची परीक्षासुद्धा MPSC घेणार आहे. तर मला वाटतं हे म्हणजे पशुधन पर्यवेक्षक आणि कृषी शेवट हे एकाच गटामध्ये ते टाकतील, कारण ही कृषीशी संबंधित असलेली पदं आहेत. तर हाच अपडेट मला तुम्हाला द्यायचा होता. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.